नमस्कार. मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजची आपली स्पेशल रेसिपी आहे दहीपुरी. गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलं आहे. आपण त्याच्यामध्ये आता पुऱ्या तळून घेणार आहोत. तेल छान गरम झालं आहे. ह्या तेलामध्ये आपण पुऱ्या तळून घेणार आहोत. ह्या पुऱ्या मी रेडीमेड घेतल्या आहेत. मी दर महिन्याचा जिथे किराणा भरते त्या शॉपचं नाव आहे MB मार्ट. त्या मार्टमधून मी ह्या पुऱ्या घेतल्या आहेत. एकदा मी एका लोकल दुकानामधून ह्या पुऱ्या विकत घेतल्या होत्या. त्यावेळेस त्या व्यवस्थित फार फुलल्या नव्हत्या, पण ह्या पुऱ्यांनी तर फार चमत्कारच केला आहे. फार एकदम गोलगप्प्यासारख्या गोलमटोल फुलल्या आहेत. ह्या पुऱ्या घेताना माझ्या डोक्यात विचार होता की लास्ट टाईम झालं तसंच तर नाही ना होणार, नाहीतर आपण घरी बनवलेल्याच बऱ्या. बट म्हटलं पुन्हा एकदा ट्राय करूया. जर झाल्या व्यवस्थित तर ठीक आहेत, नाहीतर मग आपण स्वतःहून घरी बनवू किंवा दुसऱ्या पुऱ्या रेडीमेड विकत घेऊ असा विचार केला होता. बट फार छान फुलल्या आहेत या पुऱ्या आणि टेस्टीसुद्धा आहेत. दहीपुरी, शेवपुरी, पाणीपुरी, वली भेल किंवा सुकी भेल असे हे चटपटीत पदार्थ आमच्या घरी सर्वांना फारच आवडतात. ह्या पुऱ्या तळण्याआधी जेव्हा मी तेल गरम केलं तेव्हा गॅसचं फ्लेम मी फास्ट ठेवलं होतं आणि ह्या पुऱ्या तळायला सुरुवात केल्यानंतर गॅसचं फ्लेम मी स्लो केलं. गोल्डन ब्राऊन अशा ह्या पुऱ्या आपण तळून घेतल्या आहेत. सर्व पुऱ्या तळून तयार झाल्या आहेत. एक पुरी आपण हातात घेऊन तिला हलक्या हाताने फोडून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या फोडून घेणार आहोत. एका प्लेटमध्ये मी अशाच पद्धतीने 8 पुऱ्या तयार करून घेतल्या आहेत. बाकीची चाटची तयारीसुद्धा करून तयार झाली आहे. मी बटाटे बॉईल करून घेतले आहेत, बट त्यांना मॅश न करता त्यांचे छोटे छोटे पीस करून घेतले आहेत. आधी आपण पुरीमध्ये बटाटा ॲड करणार आहोत. काल मी चटणीचा व्हिडिओ अपलोड केला होता आणि तीच ही चटणी आहे. संध्याकाळी मी दहीपुरी बनवली आणि बाकीची उरलेली चटणी होती ती ह्या दहीपुरीमध्ये यूज करणार आहोत आपण. आत्ता पुरीमध्ये आपण ॲड करणार आहोत बारीक चिरलेला कांदा. माफ करा, आजच्या व्हिडिओमध्ये साईड बॅकग्राऊंडचा आवाजसुद्धा रेकॉर्ड होत आहे, त्याच्यामुळे सॉरी. सीझन कोणतंही असू दे, एकदा का संध्याकाळ झाली की प्रत्येकाला चाट खाण्याची आवड निर्माण होते किंवा मन होतो. कांदा ॲड करून झाला आहे. आता आपण टोमॅटो ॲड करणार आहोत पुरीमध्ये. दहीपुरी, शेवपुरी किंवा पाणीपुरी ह्याच्यामध्ये रगडासुद्धा ॲड करतात, तर रगड्याचा व्हिडिओ मी नंतर अपलोड करणार आहे. आत्ता खूप व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ शूट नाही केला. टोमॅटो ॲड करून झाला आहे. आता आपण पुरीमध्ये रगडा ॲड करणार आहोत. तुम्ही जर चटणीची तयारी आधीपासूनच करून ठेवलीत, म्हणजे चटणी जर तुम्ही फ्रीजमध्ये वगैरे स्टोअर करून ठेवलीत आणि तुम्हाला जर चाट खाण्याचा मन झाला तर तुम्ही एनी टाईम चाट बनवू शकता. फार काही वेळ लागत नाही. रगडा ॲड करून झाला आहे. पुदिनाची चटणी ॲड करून घेऊया. आत्ता आपण पुरीमध्ये ॲड करून घेणार आहोत लसूण चटणी. ही चटणी ॲड करून झाल्यानंतर आपण खजूर आणि चिंचेची चटणी ॲड करणार आहोत पुरीमध्ये. मी ही पुरी थोडीशी तिखट बनवली आहे. तुम्ही ह्या पुरीमध्ये तिखट तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही ॲड करू शकता. आता आपण दही ॲड करणार आहोत. मी हा दही फेटून घेतला आहे. फेटताना त्याच्यामध्ये काळा मीठ आणि साधा मीठ ॲड केला होता, तर त्याच्यामुळे मी दुसरा वरून मीठ ॲड नाही केला आहे. दही ॲड करून झाला आहे. आपण आता वरून बारीक शेव ॲड करणार आहोत. हा शेव फार सुंदर आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण चाट मसाला ॲड केलेला आहे आणि हा सुद्धा मी रेडीमेड घेतला आहे. बट काही शेव येतात त्यांना जरासुद्धा चव नसते बिलकुल, पण असंच तुम्ही खाऊन पाहिलात तर. बट हा शेव फार सुंदर आहे, फारच टेस्टी आहे. वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेऊया आणि मस्तपैकी आपला चटपटीत चाट बनवून तयार झाला आहे खाण्यासाठी. मी ही अशा पद्धतीने बनवली आहे दहीपुरी. तुम्ही कशी बनवता ते मला कॉमेंट करून तुम्ही सांगू शकता. दही ॲड केल्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये डाळिंब वरून ॲड करू शकता. अगर तुम्ही घरी खायला बनवत असाल तर मग अजूनच टेस्टी लागेल पुरी. मी ह्या दहीपुरीच्या 3 प्लेट बनवल्या आहेत तिघांसाठी. तुम्हालाही आवडत असेल तर नक्की या तुम्ही खाण्यासाठी, आणि खाण्यासाठी नाही आलात तरी घरी एकदा ट्राय करून बघा, नक्कीच छान बनेल. आपण घरी जे पण पदार्थ बनवून खातो ते एकदम फ्रेश आणि साफसुथऱ्या हाताने बनवलेले असतात
आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये जो पाणी वगैरे यूज केलेला असतो तोसुद्धा फ्रेश असतो, चांगला असतो. त्याच्यामुळे हे पदार्थ जर खायचे असतील तर शक्यतो घरी बनवत जा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा न विसरता. तुम्ही जेव्हा चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचं ऑल बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. पुन्हा भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद. बाय बाय.